हॅलो फ्रेंड, तर आपण सुरुवातीला ABC ID कसा काढायचा, ABC ID म्हणजे काय, ते कसा फॉर्म भरायचा याची मी तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे। सुरुवातीला आपल्या फोनमध्ये प्ले स्टोर नावाचा ॲप असेल ते ओपन करायचं आहे। प्ले स्टोरला ओपन केल्यानंतर सर्च या आयकॉनला क्लिक करायचं आहे। सर्च आयकॉनला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला डिजिलॉकर म्हणून टाईप करायचं आहे। डिजिलॉकर ॲप आपण टाईप केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला दोन ॲप दिसतील। तर सुरुवातीचा ॲप आपल्याला घ्यायचा नाही, सेकंड नंबरचा ऑप्शन आपल्याला क्लिक करायचा आहे। माझ्या फोनमध्ये ऑलरेडी डाउनलोडेड आहे, तुमच्या फोनमध्ये नसेल तर तुम्ही डाउनलोड करून घ्या सेकंड नंबरचा ऑप्शन। ठीक आहे। आता डिजिलॉकरला माझं लॉग इन असल्यामुळे ते डायरेक्ट ओपन झालेलं आहे। ज्या मुलांचं डिजिलॉकर ॲप नाही आहे त्यांनी कसं करायचं स्टेप बाय स्टेप मी सांगणार। डिजिलॉकर ॲपला स्टार्टिंगला गेल्यानंतर आपल्याला इथे असं एक दिसणार मेरी पहचान, तिच्यामध्ये दिसेल आपल्याला साइन अपचं एक ऑप्शन दिसेल रेड कलरचं। ज्या मुलांचं डिजिलॉकर अकाउंट ऑलरेडी आहे त्यांनी ते करायचं नाही आहे, आणि ज्या मुलांचं आतापर्यंत डिजिलॉकर ॲप त्यांनी रजिस्टरच केलं नाही त्यांनी साइनअपच्या बटनला क्लिक करायचं आहे। साइनअपच्या बटनला क्लिक केल्यानंतर सर्व मुलांनी आपला रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे, आणि त्या मोबाईल नंबरवर OTP येणार आहे। तिथे आपला जो मोबाईल नंबर टाकल्यानंतर जनरेट OTP म्हणायचं। जनरेट OTP केल्यानंतर खालचं जे ऑप्शन आहे फुल नेम, तिथे आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे। तुमचं पूर्ण नाव टाकल्यानंतर डेट ऑफ बर्थ आपल्याला टाकायचं आहे। डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर आपल्याला सिलेक्ट जेंडर करायचं असेल, मुलं असतील तर मेल, मुली असतील तर फिमेल। त्याच्यानंतर ते आपल्याला म्हणतात क्रिएट युजर नेम, तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणतंही युजर नेम तुम्ही निवडू शकता। त्याच्यानंतर पिन हा तुम्हाला तुमच्या आवडीचा टाकायचा असतो, तुम्ही 6 अंकी पिन कोणतेही टाकू शकता। आणि ते टाकल्यानंतर कन्फर्म पिनमध्ये पण तोच जो आपण वरती टाकलेला आहे त्याच्यानंतर खाली तोच टाकायचा आहे। चेक बॉक्सला क्लिक करून व्हेरीफाय करायचं आहे। व्हेरीफायला केल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला OTP करायचा आहे। OTP केल्यानंतर आपल्याला तो OTP टाकल्यानंतर तिथे साइनअप करायचं आहे। साइनअप केल्यानंतर व्हेरीफाय युअर अकाउंट विथ आधार, तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे टाकायचा आहे। नेक्स्ट स्टेप, आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला त्या आधार नंबरला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला तुमचा एक OTP जाणार। OTP गेल्यानंतर ते सबमिट हे बटन दाबायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे करायचं आहे आय एम अ स्टुडंट ऑफ युनिव्हर्सिटी करायचं आहे, किंवा मग इथे एक ननचं ऑप्शन असेल तर नन टाकलं तरी चालेल। युनिव्हर्सिटी विचारलं तर तुम्हाला टाकायचं आहे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, SPPU युनिव्हर्सिटी। आणि SPPU युनिव्हर्सिटी केल्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप सांगतो मी। आता आपण साइनअप केलेलं आहे, त्याच्यानंतर डिजिलॉकर ॲपमध्ये गेल्यानंतर ज्या मुलांनी ABC ID काढलेलं नाही आहे, ABC ID म्हणजेच अपार क्रेडिट ID, तुम्ही खाली गेल्यानंतर इथे एक्सप्लोर मोडला जायचं। एक्सप्लोर मोडला गेल्यानंतर इथे एज्युकेशन अँड लर्निंगचं एक ऑप्शन दिसणार 3 नंबरचं, तिथे त्याला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथे सेकंड नंबरला तुम्हाला अपार ID दिसणार। अपार ID मीन्स ABC ID। आता माझा जनरेट असल्यामुळे तो इथे दिसत नाही आहे, ज्या मुलांचा जनरेट नाही आहे त्यांना तो सेकंड नंबरला दिसणार। इथे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, इथे जो आपला दिसते अपार ID मीन्स ABC ID, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट। इथे तुम्ही ज्या वेळेला तुमचा आधार नंबर तुम्ही टाकलेला होता तो ऑटोमॅटिक फेच करून तुमचा आधार नंबर वेगळा आणि अपार ID मीन्स ABC ID तुमचा जनरेट होईल। इथे जनरेट झाल्यानंतर तुम्हाला तो कॉपी करायचा आहे। तो नंबर कॉपी केल्यानंतर इथे आपले डिटेल्स भरायचे आहेत, इथे आपला ईमेल ID टाकायचा आहे, त्यानंतर आपलं स्टुडंटचं नेम टाकायचं आहे पूर्ण। त्याच्यानंतर आपल्याला ब्रांच निवडायची आहे, आपण MBA असाल तर MBA करायचं आहे। त्याच्यानंतर MBA आपलं कोणतं इयर आहे, फर्स्ट इयर असेल तर MBA फर्स्ट इयर करायचं आहे, आणि MBA डायरेक्ट सेकंड इयर असेल तर लॅटरल करायचं आहे। आणि जो आपण ABC ID जनरेट केलेला आहे तो ABC ID आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे।
पेस्ट केल्यानंतर सबमिट या बटनवर दाबायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक असा ABC ID एक तुमचा एक नंबर जनरेट होईल आणि तुम्ही जो फॉर्म फिल केल्यानंतर तो कॉलेजच्या एक्झाम सेक्शनला तो फॉर्म सबमिट होणार आणि एक्झाम सेक्शनचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर ABC ID तुम्ही सबमिट केल्यानंतर त्यानंतर तुमचा एलिजिबिलिटीचा फॉर्म भरला जाईल कॉलेजकडून. एलिजिबिलिटी फॉर्म भरल्यानंतर तुमचा एलिजिबिलिटी नंबर हा कॉलेजकडून मिळेल तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला एलिजिबिलिटी हा कॉलेजकडून घ्यायचा आहे. तुम्हाला स्वतः क्रिएट करता येत नाही. कॉलेजच्या जे एक्झाम सेक्शन आहे तिथून तुम्हाला एक्झाम सेक्शनमधून एलिजिबिलिटी नंबर घ्यायचा आहे. अजून काही इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर मला पिन करा, मेसेज करा, लाईक आणि सबस्क्राईब. अजून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन वाटत असेल तर मला DM करा. थँक्यू.